आज आपण पंपकिनचं छान क्रीमी असं सूप बनवणार आहोत। लाल भोपळ्याचं सूप खूप पौष्टिक झटपट होतं, मेन म्हणजे खूप कमी साहित्यात आणि जास्त वेळ घेत नाही। थंडीत स्पेशली हे केलं जातं। तर सगळ्यात आधी कढईमध्ये इथे ऑलिव्ह ऑइल घेतलाय 1 चमचा। तेल आपल्याला हे गरम करायचं नाहीये, ऑलिव्ह ऑइल गरम करायचं नसतं। हलकसं फक्त कढई गरम असते ना तेवढंच गरम। त्याच्यामध्ये आलं लसूण कुटून घातलेलं आहे। आता आलं लसूण 2 मिनिटं परतलं की त्याच्यामध्ये कांदा घातला। कांदा सुद्धा फक्त कच्चेपणा जाईल एवढाच परतायचा आहे, फार परतायचा नाहीये। आणि कांदा छान परतला की त्याच्यामध्ये आपण लाल भोपळ्याचे काप ॲड करणार आहोत। तर इथे 1 कप एवढं लाल भोपळ्याचे काप मी घेतलेले आहेत। हे सूप अंदाजे 2 लोकांना भरपूर होतं आणि तुम्हाला थोडं थोडं हवं असेल तर 3 ते 4 लोकांना पुरेल एवढं सूप बनतं। तर लाल भोपळा आपण 2 मिनिटं झाकून घेऊन काहीच न घालता फक्त वाफेवर शिजवला आहे। आता याच्यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत। आता मला थोडं घट्टच आवडतं हे सूप, पण तुम्हाला पातळ आवडत असेल तर जास्त पाणी ॲड करा, म्हणजे सूप छान पातळ होईल। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि काळी मिरी ॲड केलेली आहे। काळी मिरी इथे कमी ॲड करा जर तुम्हाला तिखट कमी आवडत असेल तर, आणि कोथिंबीर ॲड केलेली आहे। आता आपण हे झाकून शिजवून घेणार आहोत 15 मिनिटांसाठी। काळी मिरी जी आहे ना याच्यात तिखटपणा खूप देते। भोपळ्यामध्ये गोडवा असतो, तो गोडवा ऑटोमॅटिक येतो म्हणून साखर ॲड करायची गरज नाहीये, पण काळी मिरी जर जास्त झाली तर तिखट होईल, तर ही खबरदारी तुम्ही घ्यायची। आता हे 15 मिनिटांनंतर बघू शकतात शिजलंय। आता आपण याला मिक्सरला वाटून घेणार आहोत। मिक्सरमध्ये तुम्हाला अजून पाणी हवं असेल तर ॲड करून घेऊ शकतात। आणि हलकासा गरमच असताना मी हे दळून घेतलेलं आहे, त्यामुळे पुन्हा सूप गरम करायची गरज नाहीये। आणि हे आपलं सूप रेडी झालेलं आहे। मी गाळलेले नाहीये कारण की याच्यामध्ये आपण काहीच असा हार्ड सबस्टन्स यूज केलेलं नाहीये। भोपळा जो आहे तो सॉफ्ट असतो, त्याच्यामुळे हे छान क्रीमी असं टेक्स्चर आहे। वरून मी गार्निशिंगसाठी काळी मिरी पावडर ॲड केलेली आहे। तर छान मस्त थंडीमध्ये असं सूप एन्जॉय करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका, आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा, आणि अजूनच आवडलं असेल तर शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत